हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आता इथं मी गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं सकाळी टिफिन वगैरे झालेला माझा आणि इथं थोडीशी शाळू जी होती तर ते भिजत घातलेली आणि त्याच्यानंतर सगळं घरातली कामं आवरून मी विहील आणि परीला घेऊन डोस द्यायला गेलेले. तेव्हा तिथं काही व्हिडिओ नाही बनवला कारण मी एकटीच होते, त्या दोघींना घेऊन गेलेले. आणि आता जाऊन आल्यानंतर कंटाळा आलेला कारण हॉस्पिटलमधून जाऊन आलं तर माहितीच आहे सगळ्यांना, थोडंसं खूप कंटाळा येतो. तर आल्यानंतर थोडीशी कॉफी बनवली मी. तसं तर पटकनच आलेली, 11पर्यंत आलेली आणि आज गर्दी वगैरे नव्हती तिथं जास्त, नाहीतर खूप गर्दी असते डोस द्यायला कारण ते सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्यामुळं. तर त्याच्यानंतर आले इथे थोडंसं बसले निवांत आणि चहा वगैरे घेतला कारण येतानाच परी झोपूनच गेलेली. परीला 9 महिन्यात पूर्ण झाले आणि त्याचाच डोस दिला. तर 3 इंजेक्शन होती पण त्याने काही दुखणार वगैरे नाही म्हणून सांगितलं. मग त्याच्यानंतर कपडे भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं. फरशी जायच्या आधीच, हॉस्पिटलला जायच्या आधीच पुसून गेलेली घरातून. आणि मग त्याच्यानंतर आता इथं दोघी झोपल्यात दुपारी. तर आता त्या झोपल्यात तोपर्यंत माझी जी रिकामी म्हणजे खूप दिवसाची पेंडी कामं आहेत जे मी दुपारच्या वेळात करते, सगळे कामं आटपले की तर तेच आज करून घेते. मेन म्हणजे खूप दिवस झालं बाथरूममधले जे बादली वगैरे होते, बकेट्स वगैरे आणि भांडी घासण्याची जी आपली पाटी आहे जी नेट आहे तर तीही खूप दिवस झालं घासली नव्हती. तर मग ॲटलिस्ट 1-2 महिन्यातून तर हे सगळं पूर्ण मी घासून घेते. तर तेच आता माझं काम चाललं होतं. संध्याकाळी मग थोडंसं आवरलं सगळं. दुपारपासून काम चालूच होतं काही ना काही. तर मग भांडी वगैरे झाल्यानंतर दुसरं काहीतरी होतं तर ते करत बसले होते. त्याच्यानंतर आधी झाडू मारून घेतला आणि खूप दिवस झाला आता मशीनवर बसले नव्हते. खूप दिवस म्हणजे 2 आठवड्यांनीच बसते. काही कपडे फाटले वगैरे तर काही उसवतात तर तेच शिवण्यासाठी शक्यतो बसते. ब्लाऊज वगैरे नाही शिवले खूप दिवस झालं. तर जर शिवलं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आत्ता तर इथं मी जे 2 दिवस झाले सोफ्याची कवर जी होती तर ती धुवून टाकलेली आणि त्याची लेस जी होती तर ती निघाली होती तर ती मला शिवून घ्यायची. तर त्यासाठीच आता मशीनवर बसले. तर आधी संध्याकाळी चहा केला, मशीनला थोडं ऑइलिंग वगैरे केलं आणि आता पडदे जे होते तर ते शिवून घेते. आणि माझी थोडीशी पॅन्ट वगैरे उसवली होती, परीच्या चड्ड्या वगैरे पण. तर छोटे शॉर्ट असतात चड्ड्या तर त्यामुळं कधी कधी काय होतं मधून वगैरे उसवतात किंवा नवीन कपडे बऱ्यापैकी बघा उसवतातच. तर तेच आता फाटलेले कपडे वगैरे शिवून घेतले इथं सगळे. तर याच्यामध्ये बराचसाच वेळ गेला माझा. काल वडापाव बनवलं होतं तर त्याच्यातले पाव जे होते तर ते बरेचसे शिल्लक होते. म्हणजे 1 पॅकेट फोडलं होतं, 1 पॅकेट तसंच होतं. तर मग म्हणून आज आता इथं मी मिसळ बनवणार आहे. तर याच्यासाठी सगळ्यात पहिला धने घेतलेत 2-3 टेबलस्पून आणि त्याच्यानंतर तीळ घेतलेत, खसखस 1 स्पून घेतलं आहे आणि जिरे ह्याच्यात टाकायचे राहिले माझे. तुम्हाला म्हणजे विसरले मी, पण तुम्ही बनवणार असाल तर नक्की टाका. तर आणि खडे मसाले जेवढे पण होते तर ते आधी व्यवस्थित 1-2 मिनटं, जास्त नाही 2 मिनटं फक्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. असं छान असा खमंग वास सुटतोच त्याला 2 मिनटात. मग ते भाजून झाल्यानंतर मग जे मसाले आहेत तर मसाल्यामध्ये जास्त तर काही बाकीचं काही नाही आहे पण थोडं थोडं टाकायचं आहे. खोबरं, आलं, नंतर कोथिंबीर,
कांदा 1 ते 1.5 कांदा टाकायचा आहे आणि टोमॅटो 2 टाकलेत मी. तर हे सगळं व्यवस्थित कट करून असं फ्राय करून घ्यायचं आहे सगळंच. तर आधी कांदा वगैरे, नंतर टोमॅटो फक्त सगळ्यात लास्ट टाकायचा. तर थोडंसं तेल घालून हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि थंड होऊन दिलं. मग त्याची नंतर लगेच पेस्ट बनवली. तर मिक्सरमध्ये पेस्ट करताना आधी जे खडे मसाले म्हणजे सुके मसाले होते ते वाटून घेतले, त्याच्यानंतर हे मसाले टाकले आणि मग ह्याची छान पेस्ट करून घेतली. तर काहीजण कट करून पण बनवतात, पण अशी डायरेक्ट पेस्ट करून बनवले तरीही छान लागतं. तर आता कढई तीच ठेवली मी ज्यामध्ये सगळं मसाले भाजून घेतले होते. तेल चांगलं गरम झाले. आता थोडंसं बटर टाकलं तेलामध्ये आणि तेल चांगलं गरम झालं की मग लगेच जी मसाल्याची पेस्ट होती तर ते टाकून द्यायची सगळी आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. आणि याच्यामध्ये जास्त काही नाही, फक्त काळं तिखट टाकणार आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला आपल्यावर आहे, कारण जास्त खडे मसाले यूज केले तर आता गरम मसाला टाकायची गरज पण नाही आहे. पण जर खडे मसाले थोडे असतील तर मग आता अर्धा स्पून गरम मसाला टाकायचा. जास्त टाकलं की चरकतं ते, त्यामुळे शक्यतो अर्धाच टाकायचा. आणि इथं माझ्याकडं मोड आलेली मटकी नव्हती, म्हणून मी काय केलं, तशीच मटकी न भिजवता डायरेक्ट कुकरला लावली आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजली. ती 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि शिजवून घेतली मटकी. तर आता ते गरम मसाला टाकून घेतला आहे आणि मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतला आहे. आणि आता काळं तिखट टाकते आणि याच्यामध्ये जसं जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि शक्यतो पातळच बनवायची, म्हणजे मिसळ छान लागते. मिसळ छान झालेली. मला वाटलं खूप जास्त म्हणजे शिल्लक राहील वगैरे, पण संपून गेली ॲक्च्युली. विहीने मी आणि ह्यांनी खाल्ली होती. कांदा मी तर जास्त कट केला नाही, कारण कांदा कट करून घेतला ना बारीक की विही सगळ्यात संपवते. ती फक्त कांदा खाते, तिला आवडतो जास्त, त्यामुळं मग म्हणून असं मोठे पीस घेऊन ठेवले म्हणजे हातात पकडता येतात. तर छान मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर भांडी वगैरे पण आवरले, आज लवकर आवरलेलं. तर जे शाळू भिजत घातलेलं तर त्याच्या लाह्या म्हणजे होत आहेत का बघितलं, पण नाही फुटले, लाह्याच तयार होत नव्हत्या. काय माहीत काय झालं, त्याला अजून भिजवलं पाहिजे. म्हणून मग ते तसं ड्राय होण्यासाठी रात्रभर ठेवून दिला. आणि सगळं आवरलेलं होतं. आज 10 वाजेपर्यंत पूर्ण सगळी कामं आवरली होती, नाहीतर दररोज 11 वगैरे वाजतात. त्याच्यानंतर थोडीशी एक मूवी बघत होतो संध्याकाळी आणि छान इथं आईस्क्रीमचा बेत होता.